अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. हाय, मी स्वप्नाली. नथिंग मच रिअली हॅपन टुडे, बट स्टील थिंग्स केप मूव्हिंग स्लोली. द मॉर्निंग लाईट केम सॉफ्टली थ्रू कर्टन्स. आय टूक शावर अँड डीड माय बेसिक स्किन केअर. केस अजूनही थोडे ओले होते, सो आय जेंटली ड्राईड इट. आय डिडंट वेअर एनिथिंग फॅन्सी, बट आय फेल्ट लाईक वेअरिंग अ स्मॉल बिंदी, बँगल्स, इयरिंग्स अँड इवन अ लिटिल नेल पेंट. डोंट नो वाय, जस्ट फेल्ट नाईस. खरं तर आत्तापर्यंत मी खूप साऱ्या लोकांचे डेली व्हिडिओज बघत होते आणि मला त्यांच्याबद्दल नेहमी कुतूहल आणि अप्रूप वाटायचं, की कसे काय हे लोकं इतक्या बिनधास्तपणे आपली डे टू डे लाईफ लोकांसमोर मांडतात. त्यानंतर असं वाटायला लागलं, की कदाचित तुम्हाला सुद्धा माझी ही गोष्ट आवडायला लागेल, म्हणून हा छोटासा प्रयत्न. नंतर पूजा केली, शांत बसले देवासमोर, काहीही मागितलं नाही. जस्ट अ क्वाइट मोमेंट इन बिटवीन मी अँड माय गॉड. नंतर पाणी प्यायला घेतलं आणि ते थोडंसं सांडलं. इवन दीज टायनी मोमेंट्स बिकम पार्ट ऑफ आवर डे टू डे लाईफ, राईट? नंतर Netflix लावलं, एक ॲपल कापला आणि जुनी आप जैसा कोई ही मूव्ही चालू केली. जुन्या चित्रपटांची गोष्टच काही निराळी. इन बिटवीन कोको अँड कीरा प्लेइंग अँड फायटिंग विथ ईच अदर. नंतर रिद्धीला शाळेतून आणायला गेले. मग घरी आल्यावर जेवायला घेतलं. आज जेवणात तसं काही स्पेशल नव्हतं. छोले, राईस आणि टाकळ्याची रानभाजी बनवली होती. मग त्यावर आंब्याचं आणि मिरचीचं लोणचं घेतलं. मग रिद्धी आणि मी जेवता-जेवता छान गप्पा मारल्या आणि आमचा टाईम आम्ही एन्जॉय केला. मग काय रिद्धीचा ट्युशनला जायचा टाईम झाला होता. मग तिला ट्युशनला सोडायला गेले, नंतर आणायला गेले. द आउटसाइड एअर फेल्ट फ्रेश. सगळीकडे ग्रीनरी होती, खूप पीसफुल वातावरण होतं. मग घरी आले आणि कोको आणि कीराबरोबर थोडा वेळ खेळले. समटाईम्स ॲनिमल्स से मोर विथ देअर आईज दॅन वर्ड्स एव्हर कुड. नंतर केस वरती बांधले, थोडी फ्रेश झाले. बाहेर पाऊस पडत होता, त्यामुळे चहा प्यावासा वाटत होता आणि मग चहा बनवायला घेतला. असा पावसातून गरम-गरम चहा घेतला, की मूड कसा फ्रेश होऊन जातो. मस्त गरम-गरम चहा घेत माझा मी टाईम मी एन्जॉय केला. दॅट वॉज माय डे. नथिंग स्पेशल, नथिंग मेजर, जस्ट सिंपल अँड स्टिल फुल. एक साधा दिवस, बट हॉनेस्टली दीज आर द डेज आय फील मोस्ट ॲट पीस. जर तुम्हालाही माझी डेली व्लॉगची सुरुवात आवडली असेल, तर मला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. थँक सो मच.